नमस्कार, स्वागत आहे तुमचं राशीला ब्लॉगमध्ये। आपण आज ना डब्यासाठी सुक्क वांग बटाटा बनवणार आहोत। बघा हे हिरवे वांगे आहेत, हे 2 वांगे चिरून घेतलेत मोठे आणि 2 बटाटे चिरून घेतलेत अशा पद्धतीने। बघा त्याचं साल काढलेलं नाही आहे असे। तर आपण वांगे बटाट्याची सुक्की भाजी बनवणार आहोत डब्यासाठी। आता गॅसवरती कुकर ठेवलाय, त्याच्यात 2 चमचे तेल टाकून घेते। तेल तापलं की त्याच्यामध्ये 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, हिंग पाव चमचा, दहा 12 कढीपत्त्याची पाने, 1 चमचा अद्रक लसूणची पेस्ट, हलवून घ्यायचं चांगला काही। एक टोमॅटो लाल करून टाकू, हळद टाकते पाव चमचा, आता याच्यात चिरून घेतलेले स्वच्छ धुवून घेतलेले वांगे बटाटे टाकून आता चांगलं परतून घेते। परतले गेले छान असं। आता याच्यात सुके मसाले ॲड करते। धना पावडर टाकते 1 चमचा, घरगुती पिवळा मसाला 1 चमचा, घरगुती काळा मसाला अर्धा चमचा, परत चांगलं एकदा हलवून घ्यायचं। आता मीठ टाकते चवीनुसार 1 चमचा, एक छोटा कप पाणी टाकते त्याच्यात शिजण्यासाठी। दोन चमचे शेंगदाण्याचा कूट, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट आहे। परत एकदा चांगला मिक्स करून घ्यायचं। आता याची 1 शिट्टी करून घ्यायची, फक्त 1च शिट्टी करायची मोठ्या गॅसवरती। झाले बघा एक कुकरची शिट्टी। कुकर खोलून घेते आता। एवढं असे झाले। आता याच्यात कोथिंबीर टाकून घेते आणि हलवून घेते। आता रेडी बघा आपली वांगे बटाट्याची सुकी भाजी। सर्व करून दाखवते तुम्हाला। रेडी बघा टिफिनसाठी आपल्याला वांगे बटाट्याची सुकी भाजी। ही तुम्ही नान, भाकरी, भात, चपाती बरोबर सुद्धा खाऊ शकता। इतकी सुरेख होती ही भाजी। रेडी बघा वांगे बटाट्याची सुकी भाजी। रेडी बघा आपली वांगे बटाट्याची भाजी।
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. थँक्यू.